म्हणजे आरोप प्रत्यारोप कालपासून सुरू झालेले आहेत बाळासाहेब ठाकरेंवरून आणि काल आरोप केलेले होते रामदास कदम यांनी, ज्याला आज अनिल परब यांनी ठाकरेंच्या शिवसेनेकडनं उत्तर दिलेलं आहे आणि त्याच्यावर थेट कोर्टात खेचण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। ठाकरेंवर एक प्रकारे आरोप झालेले होते आणि ज्याच्यानंतर आता प्रत्यारोप करण्यात आले आणि कोर्टात खेचण्याचा इशारा बघायला मिळाला। रामदास कदमांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिला आज ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेतली, सविस्तरपणे बाजू मांडली आणि कोर्टात खेचण्याचा इशारा दिलाय। त्यावर बाळासाहेबांचं पार्थिव 2 दिवस मातोश्रीवर का ठेवलं होतं याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं रामदास कदम यांनी सांगितलेलं आहे। तर रामदास कदम आणि त्यासोबतच अनिल परब यांच्यामध्ये कसं वागयुद्ध रंगलेलं आहे आपण ते जाणून घेऊया। आम्ही अब्रू नुकसानीचा दावा आता दाखल करतोय। या अब्रू नुकसानीच्या दाव्यात कोण डॉक्टर आहेत हे डॉक्टर समोर आलेच पाहिजेत। या डॉक्टरांची कुठल्या डॉक्टरांनी, त्याची काय व्हॅलिडिटी आहे, त्या डॉक्टरची त्याला कुठला अधिकार आहे, खरोखर तो डॉक्टर आहे की नाही, या सगळ्या गोष्टींची तपासणी होईल। मी त्यांना कायदेशीर कोर्टात खेचत आहे, कायदेशीर उत्तर त्यांच्याकडनं मागवणार आहे। त्याच्यामध्ये 100% त्यांना माफी मागावीच लागेल। माफी मागितली नाही तर कोर्टाच्या कारवाईला त्यांना सामोरं जावं लागेल। तू आम्हाला काय सांगतोस रे? हे धंदे आमचे नाहीत आणि आम्ही आज देखील संसार जीवाभावाने करतो दोघे जण। तर अशा पद्धतीनं तू बदनाम जी केलेस ना, याच्यावरती मी दावा टाकेन। आरोप केले तुमच्यासोबतच, याच्यावरती मी पहिल्यांदा कोर्ट न्यायालयात जाईन, याच्यावरती मी 12 दावा टाकेन। सीबीआयची चौकशी करावी म्हणून मी आता पत्र देणार आहे उद्या मुख्यमंत्र्यांना संभाव्य। बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये 2 दिवस त्यांची बॉडी ठेवली होती का, याबाबत मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून याची सीबीआय चौकशी लावा अशी मागणी मी लेखी आता करणार आहे। म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल। मग आणि परबनी जावं कोर्टामध्ये, न्यायालयामध्ये आणि कोर्टाकडनं पैसे मिळतात ते बघावेत। काय बोलतोय आपण? थोडं भान पाहिजे। हिंमत असेल उद्धवजींनी डावी बोलावं, मी त्यांना उत्तर देईन। होऊन जाऊ दे नार्कोटिक्स दोघांची, माझी तयारी आहे त्यासाठी। आमचं म्हणणं असं आहे की ही नार्कोटिक्स झालीच पाहिजे। या नार्कोटिक्स मधनं सत्य काय ते बाहेर आलंच पाहिजे। जो रामदास कदम यांनी खोटे आरोप केलेले आहेत, त्यांच्या पुतण्याने आत्महत्या केली आहे। ही आत्महत्या का केली आहे याचा देखील शोध गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतला पाहिजे। त्याचं देखील कारण बाहेर आलं पाहिजे। घरातले लोक आत्महत्या करतायत, कशासाठी करतायत, काय त्याचं कारण आहे, त्याच्या मुळाशी जा, त्याची चौकशी करा। कुठल्याही पुतण्याने आत्महत्या केली नाही। हा महाराष्ट्राला फसवतोय, आमची बदनामी करून चाललंय। वह्या उद्धव ठाकरेंचा स्वभाव आहे, स्वतः बोलायचं नाही, इतरांना पुढे पाठवायचं। आम्हाला माहिती आहे। तर कुठल्या पुतण्याने आत्महत्या केली जर सांग म्हणा, एकदा नाव सांग, त्याचं नाव सांग ना। तर सगळ्याचं खोटं आणि चांगला तुम्ही मला बोललात तर मी आता पत्रकार परिषदेचे काढीन आणि या सगळ्या बाबीवरती मी न्यायालयात जाईन। आणि एकीकडे हा वाद पेटलेला असतानाच आता अनिल परब यांनी रामदास कदम यांच्यावर आरोपांचा नवा बॉम्ब टाकल्याचं बघायला मिळतंय आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपाचं हे राजकारण जे आहे ते बघायला मिळेल। याचं कारण 1993चा संदर्भ देताना आता अनिल परब यांनी रामदास कदम यांच्यावर हा आरोपांचा बॉम्ब टाकलाय। 1993 मध्ये रामदास कदम यांच्या पत्नीने जाळून घेण्याचा प्रयत्न केला होता की त्यांना जाळण्यात आलं होतं, असा खळबळजनक सवाल आता अनिल परब यांनी केलाय। मुख्यमंत्री फडणवीस आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी याची चौकशी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावर रामदास कदम यांनी आता उत्तर दिलंय। अजून एक नार्को टेस्ट होणं गरजेचं आहे। सन 2093 मध्ये रामदास कदम यांच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं। 1993 ला रामदास कदम यांच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं। ते जाळून घेतलं का तिला जाळलं का काय झालं हे देखील नार्कोटेक्स मध्ये आलं पाहिजे। माझी पत्नी 2 स्टोव्ह होते, स्टोव्हवरती जेवण बनवत होती खेळला
स्टोवचा खालची जे साडी असते त्या साडीला आग लागली पहिल्यांदा आणि मग फडका उडाला आणि त्यावेळी मी वाचवलं माझ्या पत्नीला. हे हात अजून आहे साक्षीदार, हे जळलेलं माझे हात आहेत. माझ्या पत्नीला मी वाचवले. 6 महिने माझी पत्नी जसलॉकमध्ये होती, 6 महिने मी ॲडमिट होतो तिथे. मी थांबलो होतो बाजूच्या कॉटमध्ये गुम घेऊन. दरम्यान रामदास कदम यांनी जे आरोप केलेले आहेत त्यावर आता उद्धव ठाकरेंनी मात्र बोलणं टाळलेलं आहे. गद्दार आणि नमक हरामांना आपण